हा एक जो पदार्थ आहे जो तुम्ही नियमितपणे खाल्ला तर तुम्ही बऱ्याच आजारांना दूर ठेवू शकता आणि ते म्हणजे आवळा. सो दररोज आवळा खाल्ल्यास शरीरामध्ये काय बदल होतात हे आपण जाणून घेऊया. बघा, आपल्याला काही ना काही लक्षणं नेहमीच शरीरामध्ये दिसत असतात. काही जण सतत आजारी असतात, कुठेतरी पेन होत असतं, सतत सर्दी खोकला इन्फेक्शन होत असतं. तर अशी जी लक्षणं आहेत ज्यामध्ये मग आपल्याला पेन किलर किंवा काही मेडिसिन्स घ्यावे लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या घरामध्येच इझिली अवेलेबल असलेले असे काही पदार्थ आहेत जे आपण जर नियमितपणे घेतले तर खूप आजारांना आपण दूर ठेवू शकतो. त्यातलाच हा एक पदार्थ आहे, तो म्हणजे आवळा. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आवळा का एवढा चमत्कारिक आहे, त्याचे काय एवढे फायदे आहेत. सो तुम्हालासुद्धा हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे. सो बघा, पहिली गोष्ट तर आवळ्यात काय असतं. आवळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात विटॅमिन सी असतं. एक आवळा जर तुम्ही खाल्लात तर जवळजवळ 20 संत्र्या इतकं विटॅमिन सी ह्यामध्ये असतं. या विटॅमिन सी सोबतच टॅनिन्स, पॉलिफेनॉल्स, अँटीऑक्सिडंट, त्यानंतर आयर्न आहे यामध्ये, कॅल्शियम, फॉस्फरस आणि फायबर, एवढी सगळी घटकं असतात. सो त्यामुळेच तुम्ही जर नियमितपणे एक आवळा खाल्ला तर शरीरामध्ये बरेच बदल तुम्हाला दिसून येतील. पहिलं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढणं, म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढणं. बघा, विटॅमिन सी हे WBC म्हणजे जे काही व्हाईट ब्लड सेल्स आहेत त्यांची संख्या वाढवतं आणि म्हणूनच जर तुम्हाला इन्फेक्शन झालं असेल तर तुमची बॉडी खूप इझिली त्या इन्फेक्शनला फाईट करू शकते आणि तुम्हाला कुठलंही मेडिसिन घ्यायची गरज नाही लागत. आणि इनफॅक्ट जर तुम्ही विटॅमिन सी किंवा हे आवळा नियमितपणे घेतला तर लवकर इन्फेक्शनसुद्धा होत नाही, कारण बॉडीची इम्युनिटी, रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती एवढी वाढलेली असते. तो हे छोटे छोटे होणारे आजार आहेत किंवा सतत होणारे असे जे आजार आहेत ते तुम्ही टाळू शकता. त्यानंतर आवळा जे आहे ते आपल्या केसांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर सतत केसगळतीचा त्रास होत असेल किंवा केस खूपच पातळ झाले असतील तर ह्यासाठी आवळा खूप फायदेदायक असणार आहे. बघा, आवळ्यामध्ये टॅनिन्स आणि विटॅमिन सी असतं. विटॅमिन सी हे कोलॅजन प्रोडक्शनसाठी खूप गरजेचं आहे. विटॅमिन सी शिवाय कोलॅजन आपल्या शरीरामध्ये बनत नाही आणि कोलॅजन हे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप महत्त्वाचं आहे. सो जेव्हा केस पातळ होतात तेव्हा हे विटॅमिन सी, टॅनिन्स, कोलॅजन आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. सो म्हणूनच जर तुम्ही नियमितपणे आवळा खाल्ला तर केससुद्धा स्ट्रॉंग होतात, म्हणजे केसगळती कमी होते आणि केसांचा थिकनेससुद्धा वाढू शकतो. पुढचा ह्याचा जो फायदा आहे ते म्हणजे त्वचेवर ग्लो येतो, त्वचा तेजस्वी होते. मग आपल्या शरीरामध्ये बरेच फ्री रॅडिकल्स असतात, म्हणजे खराब हवा आहे, पोल्युशन आहे किंवा खराब खाणं आहे, ह्यातून फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात आणि ह्यामुळेच काय होतं, त्वचेवर पिगमेंटेशनचा त्रास होतो किंवा त्वचेवर जे एजिंगचे साईन्स आहेत, म्हातारपणाचे जे साईन्स आहेत ते दिसायला लागतात. सो जेव्हा तुम्ही आवळा घेता तेव्हा हे फ्री रॅडिकल्स नष्ट होण्यासाठी मदत होते. त्वचा जी आहे ती तरुण दिसते, पिगमेंटेशन कमी होतं आणि त्वचेवर एक नॅचरल ग्लो येतो. सो जेव्हा आपण ग्लोसाठी वरून विटॅमिन सी वापरत असतो ना, त्याऐवजी तुम्ही आतून विटॅमिन सी घ्या, जेणेकरून त्वचेलासुद्धा तुमच्या आतूनच ग्लो येईल. त्यानंतर चौथ्याचा जो फायदा आहे ते म्हणजे पचन सुधारतं. सो बघा, आवळ्यामध्ये टॅनिन्स असतात आणि फायबर असतं. सो फायबरमुळे काय होतं, पोट साफ होतं. जी आपली बाउल मुवमेंट आहे, म्हणजे आतड्यांची जी मुवमेंट आहे, स्पेशली खाल्ल्यानंतर अन्न जे व्यवस्थित पचलं पाहिजे, त्याची मुवमेंट व्यवस्थित झाली पाहिजे आणि पोट साफ झालं पाहिजे, ही प्रक्रिया होते जेव्हा तुम्ही फायबर घेता. आणि त्यासोबतच ह्यामध्ये जे काही घटक असतात विटॅमिन सी आणि टॅनिन, ह्यामुळे ॲसिडिटीसुद्धा कमी होते, म्हणजे पचन सुधारतं, कॉन्स्टिपेशन ठीक होतं, ॲसिडिटीसुद्धा कमी होऊ शकते. त्यानंतर पाचवा ह्याचा जो फायदा आहे ते म्हणजे ब्लड शुगर नियंत्रणात राहते. सो तुम्हाला माहिती आहे का, आवळ्यामध्ये फायबरसोबतच क्रोमियम असतं, पॉलिफेनॉल्स असतात, जे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात. म्हणूनच ज्या लोकांना डायबिटीस हा आजार आहे, ज्यांना इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास आहे किंवा जे लोक प्री डायबिटीस ह्या स्टेजमध्ये आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आवळा खूप फायदेदायक असतो. सो दररोज जर तुम्ही आवळा खाल्ला तर तुमची ब्लड शुगरसुद्धा नियंत्रणात राहू शकते. सो सहाव्याचा जो फायदा आहे ते म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं. सो जे LDL आहे, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, ज्याला खराब कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात, किंवा ट्रायग्लिसराईड्स आहेत जे खराब कोलेस्ट्रॉल आहे. सो हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा आवळ्याचा फायदा होतो. आवळ्यामध्ये फायबर्स असतात आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत, ज्याच्यामुळे हे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे काय होतं, हृदयाची हेल्थसुद्धा सुधारते. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे लिव्हर डिटॉक्सिफिकेशन.
सो बघा तसं डिटॉक्सिफिकेशनचं काम लिव्हरच करत असतं. म्हणजे शरीरामधले जे काही केमिकल्स आहेत किंवा टॉक्सिन्स आहेत ते बाहेर काढण्यासाठी लिव्हरच काम करत असतं. सो लिव्हरमधले जे काही सेल्स सतत काम करत असतात म्हणजे टॉक्सिन्स बाहेर काढणं किंवा जी डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस आहेत त्या प्रोसेससाठी लिव्हरच्या सेल्सला वाचवणं. बघा जे फ्री रॅडिकल्स आहेत त्यामुळे सतत लिव्हर काम करत असतं आणि लिव्हरचे सेल्स डॅमेजसुद्धा होऊ शकतात. पण आवळ्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते लिव्हरचं कार्य वाढवण्यासाठी आणि लिव्हरच्या सेल्सला प्रोटेक्ट करण्यासाठी खूप फायदेदायक असतात. म्हणून जर तुम्ही नियमितपणे आवळा खाल्ला ना तर तुमच्या लिव्हरची हेल्थसुद्धा व्यवस्थित राहील. पुढचा ह्याचा जो फायदा आहे म्हणजे 8वा जो फायदा आहे ते म्हणजे आपल्या डोळ्यांची हेल्थ हे सुधारतं. सो खूप जणांना बघा खूप कमी वयामध्येच चष्मा लागतो किंवा दिसत नाही व्यवस्थित. तर ह्यासाठी सुद्धा विटॅमिन सी किंवा आवळा जे आहे ते फायदेदायक असतं. सो आवळ्यामध्ये विटॅमिन सी, कॅरोटिनॉइड्स असतात जे डोळ्यांची ताकद वाढवतात. सो बघा बऱ्याच वेळा असं होतं की वय झाल्यानंतर जे एक नॅचरल डिजनरेशन होतं ज्याला मॅक्युलर डिजनरेशन म्हणतात. म्हणजे डोळ्याची पॉवर कमी होते आणि दिसणं कमी होतं. तर हे तुम्ही थोडं डिले करू शकता किंवा प्रिव्हेंटसुद्धा करू शकता जेव्हा तुम्ही हाय डोसेसमध्ये विटॅमिन सी घेता. सो कॅरोटिनॉइड्स आणि विटॅमिन सी हे दोन्हीही आवळ्यामध्ये प्रेझेंट असतात. म्हणूनच तुम्ही नियमितपणे आवळा घेतला तर तुमच्या डोळ्यांची हेल्थसुद्धा बऱ्याच काळासाठी व्यवस्थित राहू शकते. सो आवळा कसा घ्यायचा? तुम्ही आवळ्याचा रस घेऊ शकता किंवा कच्चा आवळा तसाच खाऊ शकता. आवळ्याची पावडर घेऊ शकता. असं वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही आवळा घेऊ शकता आणि जसं मी सांगितलं त्याचे बरेच फायदे आहेत. सो तुम्हालासुद्धा तुमची हेल्थ दीर्घकाळासाठी व्यवस्थित ठेवायची असेल तर नियमितपणे एक आवळा घ्यायला सुरुवात करा आणि तुम्हाला त्याचे फायदे नक्की दिसतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.